नमस्कार सर. मी नमस्ते. कॉन्स्ट्रुमेंट केमिकल कंपनीमधून बोलतेय, सातारामधून निखत. मी पूर्ण कॉन्स्ट्रुमेंट परिवारातर्फे आपलं स्वागत करते आजच्या या मीटिंगमध्ये. आणि आपल्या ओके. ऑडियन्सला मी सांगू इच्छिते, आज आपल्यासोबत मिस्टर सागर काशीद सर आहेत, ज्यांची SK कन्स्ट्रक्शन फर्म म्हणून 2017 पासून आहे आणि 2009 पासून ते कन्स्ट्रक्शन क्षेत्रात काम करतात. यांचं शिक्षण डिप्लोमा इन सिव्हिल झालेलं आहे, समर्थ पॉलिटेक्निक कॉलेज बेल्हामधून. आणि यांना जवळजवळ 16 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे कन्स्ट्रक्शन क्षेत्राचा. बरोबर ना काशिद सर? बरोबर. हं. आणि 4,000 स्क्वेअर फूट पासून 9,000 स्क्वेअर फूट पर्यंत इंडिव्हिज्युअल बंगलोजचे हे काम करतात मागील 16-17 वर्षांपासून. त्यामुळे खूप असे छान अनुभव असणार आहेत सागर सरांचे. सर, तुमच्या या प्रोजेक्ट बद्दलचे काही अनुभव आपल्यासोबत तुम्ही शेअर कराल का प्लीज? मी गेली 2009 पासून या क्षेत्रामध्ये. हं, तर 2017 पर्यंत मी एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये जॉबला होतो. हं, तर तोच एक्सपिरियन्स घेऊन मी पुढे बंगलोची कामे कंटिन्यू केली, जो की इंडिव्हिज्युअल बंगलो असेल. तर बंगलो बनवताना खऱ्या अर्थाने माणूस एका आपल्या स्वप्नातलं घर बनवत असतो, आयुष्यातलं जो की एकदाच बनवणार आहे. तर हं, मला तो व्यवसाय म्हणून निवडावासा वाटला. हं. आणि खूप चांगला रिस्पॉन्स आणि खूप छान संबंध लोकांबरोबर जोडले गेले. आणि बंगल्यांच्या बाबतीत आज चांगल्या ठिकाणी आज आपण आहोत, जुन्नर शिवनेरी या तालुक्यामध्ये. जिल्ह्यातला बराचसा भाग तुम्ही SK कन्स्ट्रक्शन तर्फे डेव्हलप केला. बऱ्यापैकी. ओके. हा. सर, संगमनेर आज पर्यंत. आपण कॉन्स्ट्रुमेंटचा एक चांगला अनुभव मागील 3 वर्षांपासूनचा आपल्यासोबत शेअर करणार आहात. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुम्हाला कॉन्स्ट्रुमेंटची ओळख कधीपासून आणि कुठे नेमकी कशी झाली सर? तर तुमचं प्रोडक्ट आमच्या भागामध्ये 2021-22 दरम्यानच आलेलं आहे. हं, जे की प्रत्येक साईटवरती आम्ही फील्डवरती जातो प्रत्येक ठिकाणी. आणि तुम्ही एक प्रोडक्ट लॉन्च करताना बऱ्याच अंशी जाहिरात करताना सुरुवातीला मी प्रत्येक दुकानात गेलो, मला तिथे 2 डबे दिसायच्या, ओके. ज्या की तुम्ही ते जंगरोधक आणि एक विदाऊट केमिकल आणि एक केमिकल वालं. हं, तर ते प्रत्येक दुकानामध्ये ते दिसायला सुरुवात झाली. हं, आणि ते ज्यावेळेला आपण 1 महिन्यानी किंवा दुसऱ्या महिन्यानी जेव्हा जातो, सुरुवातीला माणूस काही लगेच वापरत नाही ते. परंतु हे काय आहे, हा प्रकार काय आहे, तुमचा माणूस जेव्हा कंपनीच्या साईटवरती आला, हं, साईट व्हिजिट देताना त्यांनी ते सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या केमिकलच्या. तर ते पटण्याजोगं होतं. हं. परंतु कसं होतं की जुन्या कंपन्या आपल्या मार्केटमध्ये असल्यामुळं आपल्याला लगेच नवीन कंपनीवर विश्वास ठेवता येत नाही. हो, हो. तर ते जंग लागण्याचं जो प्रमाण होतं, तर हं. ऍक्च्युली प्रेझेंटेशन तुम्ही जंगरोधक म्हणूनच करत होता. ऍक्च्युली वॉटरप्रूफिंग सुरुवातीची लिक्विड आहे. मार्केटिंग स्ट्रॅटेजी परंतु तशीच होती. हा, मला ते खूप आवडलं. कारण काय होतं, जेव्हा मी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी दुसऱ्या दुकानात गेलो, तिथेही ते प्रोडक्ट मला मिळालं. हं, तेव्हा प्रत्येक दुकानात तुमचं प्रोडक्ट जर जातंय, हं, तर ते युज करायला काही हरकत नाहीये. आणि नक्की. दुसरी गोष्ट, ते बाटल्या उघडून मी स्वतः पाहायचो की त्यात हं, जंग लागलेला आहे की नाहीये, तर ते केमिकल वापरल्यामुळे काय फरक पडतोय. हं, हे हं, जर खऱ्या अर्थाने मिळत असेल, तर स्टील जर तुमचं ताकद राहत असेल स्टीलला, तर हं. 100% त्या केमिकल बरोबर जे काही कॉन्क्रीटचं मिक्सर होणार आहे, ते ऑटोमॅटिकली क्वालिटीच असणार आहे. हा विचार करून मी तुमचं कॉन्स्ट्रुमेंट वापरायला सुरुवात केली. ओके. सर, आता पहिल्यांदा कॉन्स्ट्रुमेंट वापरतानाचा काय आपला अनुभव होता आणि कधीपासून सुरुवात केली मग तुम्ही कॉन्स्ट्रुमेंट वापरायला? ऍक्च्युली वॉटरप्रूफिंग लिक्विड असल्यामुळं आपल्याला जेव्हा स्लॅब कास्टिंग करायचं होतं, तेव्हाच त्याचा वापर करणं योग्य वाटत होतं. जे की खरं तर आता असं वाटतंय की कॉन्स्ट्रुमेंट हे पूर्णपणे कॉन्क्रीटसाठी यूज केलं पाहिजे आणि नक्की. प्लास्टरसाठी पण. परंतु त्यावेळेला मला वॉटरप्रूफिंग हा विषय डोक्यात घेऊन, की बाबा स्लॅबमध्ये जर लिकेजचं प्रमाण कमी झालं, तर हं. वरतून तुम्ही जे काही प्रोसेस करणार आहे, कोबा किंवा ब्रिक बॅग जो काही विषय आहे, हो. तर त्याला अजून ताकद मिळेल. हं, आणि महत्वाची गोष्ट, मला ते वापरण्यामागचं कारण, मी 2022ला यूज केलं ते सुरुवातीला. हं, हं. तर मी एक एक साधारणतः 2,000 स्क्वेअर फीटचा एक स्लॅब कास्ट केला होता त्यामध्ये. तर हां. त्यामध्ये मला खूप अशा गोष्टी जाणवल्या की केमिकल यूज केल्यानंतर, जे की मी पूर्वी पण अल्ट्राटेक कंपनीचं किंवा अदर कंपनीचं वापरत होतो, हं, हं, हं. तर त्याने जे मालाची मिक्सिंग झाल्यानंतर जर काही चेंजेस जाणवत होते, तर ते मला कधीच नाही जाणवले. की जे कॉन्स्ट्रुमेंट वापरल्यामुळं मालाचा जो स्पॉन्जिनेस आहे, हां. जे काही प्रमाण आहे, त्यातलं मिक्सिंग जे आहे ऍक्च्युली, त्यातला कलर पण चेंज होत होता. एक्झॅक्टली सर. आणि कॉन्क्रीटला पूर्णपणे दुसरी एक गोष्ट, छान शेप आणि शायनिंग द्यायचं काम कॉन्स्ट्रुमेंट करतं. हा, हं. आणि महत्वाचं काय आहे, की बऱ्यापैकी कास्टिंग करताना बीमला पण केलं पाहिजे. जे की कॉन्स्ट्रुमेंट तुम्ही पूर्ण स्लॅबसाठी वापरत असाल, 200 बॅगचा स्लॅब असेल, तर 200च्या 200 पुढे तुम्ही त्यात टाकल्या पाहिजे. एक्झॅक्टली सर. दुसरं, त्याच्यावरती व्हायब्रेशन्स वापरल्यामुळं व्हायब्रेटरचा जो इश्यू आहे,
हं. व्हायब्रेटरनी खूप चांगलं त्याचं मिक्सिंग प्रॉपर जातं. मला तरी जाणवलंय की कॉन्स्ट्रमॅनमुळे स्लॅब लिकेज नाहीयेत. नाही, हाच हाच फायदा आम्हाला तुम्हाला करून द्यायचा आहे. कारण जर तुमच्याकडे लिकेजच्या कंप्लेंट्स कमी असतील, ॲज अ फर्म तुम्ही जर एक काहीतरी रन करताय, तर एक मानसिक समाधान मिळणं सुद्धा गरजेचं आहे, जे की एका टेन्शनपासून तुम्हाला लांब ठेवतं. आणि एक रेप्युटेशन जी मार्केटमधील आहे, तीही कंटिन्यू ठेवायला आणि ती वाढवायला, ग्रोथ करायला सुद्धा कॉन्स्टमेंट तेवढंच मदत करतं. अ, बरोबर. काशीत सर, आपल्याला जर कॉन्स्टमेंटचा इतका छान अनुभव आहे, तर पण पहिल्यांदा पण काहीतरी प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागत असतील. ते नेमके कोणते प्रॉब्लेम होते आणि ते कॉन्स्टंटमुळे कसे सॉल्व्ह झाले? कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले? खऱ्या अर्थाने कंपनी आणि प्रोडक्ट ऍक्च्युली काय होतं, दुसऱ्या कंपनीचं प्रोडक्ट वापरत होतो, परंतु त्याच्यामध्ये एक सिरियसनेस नव्हता की किती एम एल टाकायचंय. कदाचित एका हांडी मागे किती पाहिजे, एका बॅग मागे किती पाहिजे. तर ते कंपनी जरी दिलं रेशो, तरी ती ते टाकताना एम एल ची मापं खूप चुकायची. हो. त्यामुळे कदाचित त्या रेशोचा प्रॉब्लेम कंपनीच्या देण्याऐवजी कामावरती व्हायचा, की तो रेशो जात नसे. इथे तुमचं काय विषय आहे की तुम्ही डायरेक्टली एक पुडी प्रत्येक बॅगला दिलेली आहे. हो. त्यामुळे तो भाग आहे ना की इतका छान आहे का कोणाला सांगायची गरज नाहीये. ती एक पुडी त्यात टाकायची आहे, ऑटोमॅटिकली ते मिक्सर तयार होणार आहे, तुमचं जे मिश्रण आहे ते. हो. इथं तो एक इश्यू होता. दुसरी गोष्ट पार्टी कन्व्हिन्सिंगचा विषय असायचा, की पार्टीला ऍक्च्युली नाही समजत. जी लोक घर बांधतात सुरुवातीला, त्यांना नाही समजत आहे. कोणाच्या तरी नातेवाईकाच्या समजवण्याने किंवा अदर एखाद्या जवळच्या कॉन्ट्रॅक्टरच्या समजवण्याने ते थोडस मनस्थिती त्यांची ह्या प्रकारची असते. त्यांना ज्यावेळेला मी प्रॉपर नॉलेज माझ्या नसतं, स्वतःच्या ऍडव्हर्टाइजमेंट वरती भर देऊनच घरमालक डिसिजन घेतात बहुतेक वेळेला. हा, तर ऍक्च्युली तसं न करता, परंतु आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव नसेल तर 100% ती गोष्ट नाही केलेली बरी. हो. नाही, म्हणजे हाच म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला योग्य प्रमाण मिळत नव्हतं, ते कॉन्स्टमेंटने एक योग्य प्रमाण मिळवून दिलं. सगळ्यात महत्वाचा अगदी घरमालकांचा भरोसा सुद्धा तुम्हाला मिळाला त्यामधून, की तुम्ही एक बरोबर. चांगलं केमिकल त्यांच्या व्यतिरिक्त म्हणजे परमिशन शिवाय सुद्धा कधी कधी वापरताय, पण त्याचे रिझल्ट बेस्ट मिळाले तुम्हाला. हो. नेम तर हेच. आता मला पार्टी सांगत नाहीये तुम्ही हे केमिकल युज करा किंवा ते करा. हा, मी हा. जे सांगेल ते केमिकल साईटवर असतं आणि हा. ते फक्त कॉन्स्ट्रमॅनच असतं. विश्वास तुमचा दुपटीने हो, वाढला. एक तुम्हाला एक सॅटिस्फाईड 100%. कस्टमर म्हणजे बेस काय होतं, मिळाला. घराच्या बाबतीत तरी ना विश्वास हीच गोष्ट महत्वाची आहे. त्याहीपेक्षा घराच्या कामामध्ये जर चांगलं काही देता येत असेल तर शिक्षण हे 100% पहिल्यापासून प्राधान्य त्याच गोष्टीला देते की जे चांगलं आहे तिथं 100% देत. नाही, नाही, आपले जे काम आहेत इंडिव्हिज्युअल बंगलोज म्हटल्यानंतर पूर्णपणे तुमच्यावरती त्या सगळ्या गोष्टी येतात. तुमचं काम अप्रिशिएट केलं जातं. त्यामध्ये जर काही चुका त्रुटी असतील तरी ते तुम्हालाच फेस कराव्या लागतात. बरोबर. हा, मग बरोबर आहे. याच सगळ्या गोष्टींकडे फोकस करते आणि त्या गोष्टींपासून तुम्हाला लांब करून तुमची रेप्युटेशन मार्केटमध्ये अजून कशी वाढेल, हेच एक मिशन घेऊन ISI मार्क केमिकल कॉन्स्टमेंट तुमच्यापर्यंत आलेला आहे सर. काशीद सर, आता नक्की. मागील 16-17 वर्षांचा इतका छान अनुभव आहे आपल्याला. येणारे सुद्धा भरपूर बांधकाम व्यावसायिक आपल्या सोबत असतीलच इथून पुढे सुद्धा. पण तुम्ही आज या मीटिंग मधून काय नेमकं मेसेज द्याल त्या सगळ्यांना, किंवा आता जे लोक कार्यरत आहेत कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये? खरं तर जिव्हाळ्याचा विषय आहे हा खूप. आणि कन्स्ट्रक्शन म्हणजे कधी न संपणारा समुद्र आहे ऍक्च्युली. हम्म, हम्म. परंतु तुमच्यासारख्या चांगल्या कंपन्या जर मार्केटमध्ये असतील ना, हा, अगदी म्हणजे कंपनी कोणत्या सिमेंटचं घर बांधायचं असं पण सांगत नाही. हा. सगळ्या कंपन्या आपल्या लेवलला चांगल्या असतीलही कदाचित. हो, हो. परंतु ज्या गोष्टी चांगल्या आहेत जसे की कॉम्प्लिमेंट घेऊन जर आपण चाललोय तर हम्म, 100% वॉटरप्रूफिंग किंवा त्या मालाच्या सिमेंटच्या जंगरोधकासाठी खरंच चांगलं आहे. परंतु नवीन कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत हाच विषय येतो हम्म. की कमी पैसे देऊन किंवा एखाद्याचा थोड्याशा पैशासाठी विश्वास संपादन करून घर बांधू नका. हा. आणि चांगल्या कंपन्यांबरोबर 100% राहा. जे की तुम्ही जर ISI वगैरे मार्कचे प्रोडक्ट कोणतीही असतील चांगल्या क्वालिटीची 100% वापरा हम्म. आणि पुढे चला. हो. ISI मार्क केमिकल्स प्रॉडक्ट्स वापरणं खूप गरजेचं आहे आपल्या या सेक्टरमध्ये, कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये. काशीद सर, एक लास्ट क्वेश्चन विचारते. आम्ही नेहमी म्हणतो की तुमचा आर्थिक फायदा सुद्धा कॉन्स्ट्रुमेंट करून देण्याकडे कल असतो कॉन्स्ट्रुमेंटचा. तुम्हाला असा काही अनुभव आला का ज्यामधून तुमचा आर्थिक फायदा सुद्धा होतो? हा, काय होतं माहितीये, काम चांगलं केलं ना तर एका चांगल्या कामाला तुम्हाला एकदा चूक झालेली चालते. पण चुकीचं काम तुम्ही परत दुरुस्त करायला तुमचे 2 रुपये खर्च होतात, एक्स्ट्रा खर्च होतात. हो, हो. तर हाच खरा फायदा आहे. जर चांगलं प्रोडक्ट अर्थात कॉन्स्ट्रुमेंट वापरल्यामुळे जर वॉटरप्रूफिंगचा माझा बेसच जर चांगला होत असेल
हं, तर हं. अर्थात दुसरी गोष्ट की वरतून जे मला केमिकल किंवा जो काही कोबा करायचा आहे त्याच्यासाठी मला कमी मेहनत घ्यावी लागते. मग हं. तो एक विषय येतोच की माझं तिथं म्हणजे कॉस्ट वाचते, मला तिथे 2 रुपये फायदा होतोय. हो. नंतर दुसरी गोष्ट मालाचं मिश्रण ज्या वेळेला चांगलं होतंय, म्हणजे खडीचं प्रमाण ऍक्च्युली जास्त हवंय कॉन्क्रीटच्या कामामध्ये, तर मला रेतीचं प्रमाण ऑटोमॅटिकली कमी होतंय. परंतु जो रेशो आहे, हं. जो म्हणजे वन आपल्याला M25 पर्यंत जर न्यायचा असेल तर हां. त्या रेशो प्रमाणे अगदी पाण्याचं प्रमाण थोडं कमी जरी झालं तरी कॉन्स्ट्रोमॅनच्या पावडरमुळे त्याचं मिश्रण खूप चांगलं होतं. आणि तोच फायदा आहे की घराची मजबूती चांगली होते आणि आपल्या सगळ्यांना एक विश्वास संपादन करून ते घर पूर्ण होतं आणि तो घर मालक पण सॅटिस्फाईड राहतो. बरोबर सर. आम्ही तेच म्हणत असतो नेहमी की आमच्याकडून तुम्हाला 4+4 बेनिफिट्स मिळतात. सगळ्यात महत्त्वाचे इमोशनल बेनिफिट्स आहेत. त्यामध्ये महत्त्वाचा बेनिफिट तुमची मानसिक समाधानता. दुसरा हो, कस्टमर बेस म्हणजे ग्राहकांची विश्वासार्हता. तिसरा फायदा आपल्या कामाची गुणवत्ता वाढवणे आणि त्यामधून बस. मिळणारा आपला आत्मविश्वास बूस्ट होणे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली मार्केटमधली पत म्हणजे आपलं रेप्युटेशन वाढवणे. हे फायदे जर बरोबर. मला रेग्युलर देते तर आम्ही सगळ्यांना हेच सांगू इच्छितो की तुम्ही हे सगळे फायदे कंटिन्यू करण्यासाठी कंटिन्यू यूज करा, एक्सपिरियन्स घ्या आणि स्वतः या गोष्टींचा अनुभव घ्या, नाही का काशीचं? 100%. आज म्हणजे खूप मी तर कॉन्स्ट्रोमॅन वापरल्यापासून मला तर अनुभव खरंच चांगला आलाय. आणि कॉन्क्रीटच्या बाबतीमध्ये मला नाही वाटत मी दुसरं प्रोडक्ट युज करेल कधी. नाही, इथून पुढे नक्कीच तुम्ही कॉन्स्ट्रुमेंट कंटिन्यू कराल अशी अपेक्षा आहे आणि तेवढी खात्री सुद्धा आहे आम्हाला. तुमच्यासाठी नक्की, अजून मी नक्की. कॉन्स्ट्रुमेंट 515 आणि 919 असे 2 वॉटरप्रूफिंग बेस्ड केमिकल घेऊन आलेले आहेत. त्याचाही वापर हो, करा, त्याचेही असेच व्हॅल्युएबल फीडबॅक आमच्यासोबत शेअर करा. आणि आज खरंच खूप छान वाटलं तुमच्यासारख्या व्यावसायिकासोबत बोलायला आम्हाला संधी मिळाली. एक छान एक्सपिरियन्स ज्यावेळेला आमच्यासोबत शेअर होतो त्यावेळेला आम्हाला आमच्या पूर्ण टीमला खूप छान मोटिवेशनही मिळतं की आम्ही काहीतरी नक्की. वर्थफुली प्रोव्हाइड करतोय पुढे आणि त्याचा फायदा नक्कीच होतोय. सो खूप छान वाटलं काशीत सर आज तुमच्यासोबत बोलून. सो थँक्यू. आपण